हाय गाईज, मी आज तुम्हाला स्प्राउटेड भेळ दाखवते. स्प्राउटेड डिनर रेसिपी वेट लॉससाठी. हे बघा गाईज, हे स्प्राउट्स आहेत रात्री भिजत टाकलेले आणि आता त्याला मोड आणवले. चाळीमध्ये टाकून या फडक्यात बांधून ठेवले तरी मोड येतात व्यवस्थित. आणि मग ते थोडे 10 मिनटं बॉईल केलं. मग अशी दाखवलं मी तुम्हाला 10 मिनटं बॉईल केले. थोडंसं आपलं साधं मीठ टाकून बॉईल केले. आणि आता हे वरून त्याच्यात सेंदव मीठ टाकायचं. नेहमी कच्चं म्हणजे जसं वरून टाकताना सेंदव मीठच वापरायचं. मी थोडं मिरची पावडर घेतले आणि थोडं सेंदव मीठ घेतलं आहे. आणि हे स्प्राउट 10 मिनटं बॉईल केलेले ते. आणि त्याच्यात तुम्ही काहीही टाकू शकता. शेंगदाणे, चणे, भाजलेले शेंगदाणे, चणे, मी एक काकडी, कांदा आणि टोमॅटो टाकले. बिकॉज ह्याच्यामध्ये ना कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असतात. काकडी, टोमॅटो, कांदा, गाजर, मुळा हे पण टाकू शकतो. माझ्याकडे तेव्हा अवेलेबल नव्हतं म्हणून मी काकडी, टोमॅटो आणि कांदाच टाकला आहे. हे वेट लॉससाठी रात्रीसाठी डिनर रेसिपी म्हणून मी खाल्ले. तो व्हिडिओ आज पोस्ट झाला आहे, पण रात्री मी हेच खाल्लेलं म्हणून मी तो पोस्ट करून ठेवलेला. तर तुम्ही हेच खा. कॅलरीज खूप कमी असतात. आणि फ्रूट्स संध्याकाळी खायचं. फ्रूट्समध्ये पण कॅलरीज खूप कमी असतात. गाईज बघा, आता मी स्प्राउटेड भेळ दाखवते तुम्हाला. ही वेट लॉससाठी खूप फायदेशीर आहे. मी याच्यात मूग, चणे बॉईल करून घेतलेत मगाशी दाखवल्याप्रमाणे. थोडंसं साईडला सेंदव मीठ टाकलं आहे आणि थोडी मिरची पावडर, नाही तर मसाला, नाही तर हिरवी मिरची पण टाकू शकतात. ज्याच्या मला खूप तिखट लागतं एकदम, जर माझ्या डोळ्यातून पाणी येतं हिरवी मिरची टाकली तर मी नाही टाकत हिरवी मिरची. आणि मग नंतर त्याच्यात थोडा कांदा, थोडं टोमॅटो, एक कांदा घेतला मी, एक कांदा, एक टोमॅटो आणि काकडी घेतली. तुम्ही काही गाजर, बीट, हे किसून, मुळा काहीही टाकू शकता. याच्यात कॅलरीज कमी असतात आणि हे फायबरयुक्त असतं म्हणून ते रात्री डिनरसाठी घ्यायचं असतं. त्याच्याने वेट लॉस व्हायला खूप हेल्प होते. हे मी सगळं हर्बलाईफमध्ये शिकले म्हणून मी तुम्हाला सांगते. तिथे पैसा वेस्टअप करू नका हर्बलाईफमध्ये उगाच घेऊन. तर लिंबू टाकू शकता तुम्ही. तुम्हाला जसं, मला नाही आवडत लिंबू रात्री खाल्लेला. थायरॉईडमध्ये थोडा त्रास होतो लिंबूनी. त्यामुळे तुम्ही सिम्पल लिंबू टाका नाही टाका हे एवढं करून बघा. हे पण नुसतं बॉईल पण छान लागतं. मी असंच खाते. हे बघा, असं बॉईल पण सुंदर लागतं. मी आता दाखवते तुम्हाला मिक्स करून. आणि किती टेस्टी लागते ते दाखवते. आता कांदा टाकते. मला एका हाताने मोबाईल पकडून आणि एका हाताने टाकताच येत नाही आहे. काय करू तुम्हीच सांगा. हे असं टाकते मी. कांदा, टोमॅटो, काकडी असं मिक्स करायचं आणि मग खायचं. अजून भरपूर वेट लॉससाठी ब्लॅक कॉफी पण मला माहिती आहे. ब्लॅक कॉफी घ्यायची जेव्हा पण भूक लागेल तेव्हा. ब्लॅक कॉफी घ्यायची. ब्लॅक कॉफी आणि त्याच्यात 1 चमचा तूप टाकायचं. असं म्हणे, सगळे म्हणतात की ब्लॅक कॉफीने वेट लॉस होतं लवकर. भूक लागली का ते प्यायचं. पण 7 नंतर नका पिऊ कारण झोप डिस्टर्ब होते. 1 चमचा तूप टाकायचं गरम गरम. 1 चमचा कॉफी घ्यायची, पाणी गरम करून त्यात कॉफीमध्ये टाकायचं आणि 1 चमचा वरून तूप टाकायचं. तर ते प्यायचं भूक लागली का. आणि पाणी तर प्यायलाच पाहिजे, कमीत कमी 3 लिटर. वेटनुसार नाही पिलं तरी 3 लिटर पाणी प्यायलाच पाहिजे. वेटनुसार 3 लिटर पाणी प्यायलाच पाहिजे. आणि भूक लागली का ब्लॅक कॉफीने भूक मरते. हे असं मिक्स करून घ्या. हर्बलाईफचे प्रोडक्ट खूप महाग आहे, तो नाही जमत प्रत्येकाला. ह्याच्याने पोट भरतं. बघा मी कितकीशी घेतलेली, 1 वाटी मोजून घेतलेलं स्प्राउट्स हे. आणि 1 काकडी, 1 टोमॅटो आणि 1 कांदा. केवढं भरलं बघा, पूर्ण वाटका भरला माझा. पोट भरतं याच्याने. हे याचा टाईम नाही. हे कार्बोहायड्रेट खाण्यासाठी तुम्हाला 7च्या आधी जेवायचं असेल तर 7च्या आधी हे कधीही खाऊ शकतं. भूक लागली का मी असं बनवून ठेवते, थोडं थोडं खात राहते. रात्री जेवत नाही. हे असं मीठ आणि ते सगळं मिक्स करायचं. लिंबू टाकायचं तर लिंबू पण टाकू शकता तुम्ही, पण मला आहे ना अशीच टेस्ट छान आवडते. हे असं मिक्स करायचं. आणि मग तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता. दही टाकू शकता, कोणी दही टाकतं, काही टाकू शकता. पण रात्रीच मला दही नसतं खायचं ना. हे मी रात्रीसाठी बनवते डिनर रेसिपी. मला बनवून दाखवलं मी. आता तुम्ही करा, कधीही करा, खा.
वेट लॉस होते की नाही मला सांगा. हे बघा मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. गाईस मी अर्धा लिंबू टाकला. मला काय थोडी टेस्ट नव्हती लागत. तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता, लिंबू नसेल आवडत तर. चाट मसाला टेस्ट खूप छान येते. माझ्याकडे चाट मसाला आता संपला आहे, तो मी मागवला आहे ऑनलाईन. तर बघा तुम्ही रेसिपी बनवून, खूप सुंदर होते ही रेसिपी. आणि याच्यात तुम्ही पाहिजे तर कुरमुरे पण टाकू शकता, रोस्टेड चणे, रोस्टेड शेंगदाणे टाकू शकता, जसं पाहिजे तसं बनवू शकता. पण त्याच्याने कॅलरीज वाढतील हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला वेट लॉस खरंच सिरियसली करायचं असेल तर 1-2-3 महिने हे तुम्ही करून बघा. तुमचं वेट लॉस 100% होईल, माझ्यावर विश्वास ठेवा. नाही झाला तर मला कॉमेंट्समध्ये सांगा तुम्ही, पण तुम्ही हे करून बघा, होतो. आणि मी हर्बलाईफ सोडून बरेच दिवस झाले, माझं वेट नाही वाढलं. माझं 2 ते 3 किलो कमी झालं आहे या 1 महिन्यामध्ये. मी हर्बलाईफ कधीच सोडलं. खरंच तुम्ही करून बघा, उगाच तिथे पैसे वेस्टअप नका करू. माझं अकाउंट खाली झालं आहे त्याच्यामुळे. पण तुम्ही हे नक्की करून बघा, इफेक्टेड आहे 100%. आणि वेट लॉस होणार. आणि भूक लागेल ना तेव्हा ब्लॅक कॉफी पित राहा मध्ये 1-2 रुपयाला पॅकेट मिळते कॉफीचं. पाणी उकळवायचं, ते पॅकेट कपात टाकायचं आणि कॉफी टाकायची. सकाळी अनुशापोटी त्यात 1 चमचा तूप पण टाका, अनुशापोटी ती ब्लॅक कॉफी प्या. त्याच्याने फॅट कमी होतं, वेट नाही. त्या तूप जे उकळलेलं कॉफीत टाकताना त्याच्याने फॅट कमी होतं. पण नंतर प्याल ते तुम्ही ओनली कॉफी प्या, त्यात तूप नका टाकू, बिकॉज त्याच्याने मग फॅट वाढेल. कारण तुपामध्ये हेल्दी फॅट असतं, पण जास्त पण नाही. दिवसाला 1 चमचा खाऊ शकता तुम्ही तूप. त्यामुळे सकाळी अनुशापोटी तुम्ही ते घेऊ शकता. काय घेणार ना गाईज. मी आता याचं पाणी पिते धण्याचं. मी तर ते ब्लॅक कॉफी नाही पिली अजून. मी ऐकलं आहे, पण कमी होतं, फॅट कमी व्हायला मदत होते. करून बघा, तुम्हाला कसं वाटतं, काय वाटते मला कॉमेंट्स करून सांगा. ओके, बाय.